जगावेगळे जिद्दी या मालिकेत आपण आज बघणार आहोत फ्रिडा कहलो यांचं जीवन. फ्रिडा कहलो या जगप्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार होत्या. त्यांचा जन्म 6 जुलै 1907 रोजी मेक्सिकोमधील कोयोआकान येथे झाला आणि 13 जुलै 1954 रोजी त्यांचे निधन झाले. त्या त्यांच्या आत्मचित्रांसाठी म्हणजे सेल्फ पोर्ट्रेटसाठी, धाडसी व्यक्तिमत्वासाठी आणि स्त्री जीवन, वेदना, ओळख व संस्कृती यावरील प्रभावी चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. लहानपणी त्यांना पोलिओ झाला होता, त्यामुळे त्यांच्या एका पायावर परिणाम झाला, तो अधू झाला. त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. वयाच्या 18व्या वर्षी त्यांचा गंभीर बस अपघात झाला. या अपघातात त्यांच्या शरीराला अनेक दुखापती झाल्या आणि आयुष्यभर त्यांना शारीरिक वेदना सहन कराव्या लागल्या. अपघातानंतर दीर्घकाळ त्यांना अंथरुणावर राहावे लागले. त्या काळात त्यांनी चित्रकला सुरू केली. पलंगासमोर आरसा लावून त्यांनी स्वतःची अनेक आत्मचित्रे काढली. त्या म्हणत असत, "मी स्वतःचे चित्र काढते कारण मी स्वतःलाच सर्वात चांगले ओळखते." फ्रिडा यांनी प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार डिएगो रिव्हेरा यांच्याशी 1929 विवाह केला. दोघांचे वैवाहिक जीवन अत्यंत चर्चित आणि संघर्षपूर्ण होते, परंतु दोघांनीही एकमेकांच्या कलात्मक प्रवासावर मोठा प्रभाव टाकला. फ्रिडा यांच्या चित्रांमध्ये वैयक्तिक वेदना व संघर्ष, स्त्रियांचे जीवन, मेक्सिकन संस्कृती आणि लोककला यांची ओळख, लिंग समानता, सामाजिक व राजकीय विचार असे विषय येतात. त्यांच्या चित्रांमध्ये वास्तव आणि कल्पनारम्य घटक यांचे सुंदर मिश्रण आढळते. त्यांचे द टू फ्रिडाज हे चित्र सर्वात प्रसिद्ध चित्र आहे. यात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या 2 भिन्न बाजू दाखवल्या आहेत. दुसरे सेल्फ पोर्ट्रेट विथ थॉर्न नेकलेस अँड हमिंगबर्ड हे चित्र वेदना, संघर्ष आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक मानले जाते. द वुंडेड डिअर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वेदनांचे प्रभावी चित्रण करते. फ्रिडा kahlo या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय होत्या. त्या मेक्सिकन कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होत्या आणि सामाजिक न्याय, समानता व स्वातंत्र्य यांचे समर्थन करत असत. त्यांच्या निधनानंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. आज त्या जगभरातील स्त्रीशक्ती, धैर्य आणि आत्मअभिव्यक्तीचे प्रतीक मानल्या जातात. कॅसा अझुल हे त्यांचे घर फ्रिडा kahlo म्युझियम हे संग्रहालय म्हणून जतन करण्यात आले आहे. फ्रिडा kahlo या केवळ चित्रकार नव्हत्या, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या. शारीरिक वेदना, वैयक्तिक संकटे आणि सामाजिक आव्हाने यांवर मात करून त्यांनी आपल्या कलेद्वारे संपूर्ण जगावर अमिट छाप सोडली. आजही त्यांची चित्रे आणि विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात.